नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या केटी स्पर्धा गुरु या YouTube प्लॅटफॉर्मवर. आपण आज महाराष्ट्राचे समाज सुधारक या भागावर एका वाक्यातील प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. नंबर 1, मुंबईचे शिल्पकार म्हणून म्हणून कोणास ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर सेठ. नंबर 2, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? त्याचं कधी केली? 1922. नंबर 3, वैद्यकीय शिक्षण मराठी माध्यमातून शिकवण्याची व्यवस्था कोणत्या कॉलेजमध्ये होती? ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई. नंबर 4, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? उत्तर 26 ऑगस्ट 1952, मुंबई शहरात. नंबर 5, मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होण्याचा मान कोणाला मिळाला? उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर सेठ. नंबर 6, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणत्या समाज सुधारकास म्हणतात? उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. नंबर 7, मराठी बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेले वृत्तपत्र कोणती? उत्तर आहे दर्पण आणि दिग्दर्शन, हे नियतकालिक होते. पुढे घ्यायचं नंबर 8, दर्पण हे वृत्तपत्र किती पानाचे होते? तर दर्पण हे वृत्तपत्र 8 पानाचे होते. याचा खप 300 पानापर्यंत गेला होता म्हणतात. आणि याच्यावर टीका पण केली होती कोणीतरी, एक भिकार दर्जाचं वृत्तपत्र म्हणून. प्रश्न 9, मोरोपंताच्या केकावलीवर लिहिलेली यशोदा पांडुरंगी ही टीका कोणी लिहिली? तर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. नंबर 10, दादोबा पांडुरंग तरखडकर व दुर्गादास मनशाराम यांनी सुरत येथे कोणती सभा स्थापन केली? उत्तर आहे मानव धर्म सभा. नंबर 11, परमहंस सभेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1849. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. प्रश्न 13, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर. प्रश्न 14, लोकहितवादी कोणास म्हणतात? उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 15, लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या कोणत्या पत्रातून शतपत्रे लिहिली? उत्तर आहे प्रभाकर नावाच्या वृत्तपत्र. नंबर 16, धन्वंतरी भाऊ दाजीलाड यांनी कोणत्या रोगावरील औषध शोधून काढले? उत्तर आहे कुष्ठरोग. 17, बाबा पद्मजी यांनी गायलेली कादंबरी कोणती? बाबा पद्मजी यांची गाजलेली कादंबरी कोणती? यमुना पर्यटन. प्रश्न 18, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बाबा पद्मजी यांनी प्रस्तावना दिली होती? उत्तर आहे ब्राह्मणांचे कसब. पुढे आहे महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेल्या साप्ताहिकांची नावे काय? उत्तर आहे इंदू प्रकाश. पुढे घ्यायचं, माईक चालू आहे, बघू लागलो. पुढे आहे 19वा, महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेल्या साप्ताहिकांची नावं काय? इंदू प्रकाश. 20, एलिफन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये भाऊ दाजी लाड हे कोणता विषय शिकवत? उत्तर आहे विज्ञान विषय. आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे बाबा पद्मजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पुढे 22 नंबर, प्रश्न 22 नंबर, रानडे यांची ग्रंथसंपदा कोणती? तर उत्तर आहे राईस ऑफ द मराठा पॉवर. प्रश्न 23वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी हजर होते? उत्तर आहे 72. 24, रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते हे उद्गार कोणाचे आहे? तर उत्तर आहे दिनशा वाश्या यांचे. 25, रानडे गांधीजींना हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 26, राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक एलएम ऍक्ट ह्युम हे कोणाला गुरु मानत? उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांना. प्रश्न क्रमांक 27, विधवा विवाहांच्या निमंत्रण पत्रिकेवर कोणाची सही होती? उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांची. प्रश्न क्रमांक 28, प्रार्थना समाजाची संकल्पना कुठून घेतल्या गेली? उत्तर आहे बंगालमधील ब्राह्मो समाजाच्या कल्पनेवरून. प्रश्न क्रमांक 29, प्रार्थना समाजामध्ये कोणत्या मराठी संतांच्या अभंगांना विशेष महत्व दिले होते? उत्तर आहे संत तुकाराम महाराज. आणि शेवटचा प्रश्न आहे 30वा, काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी. तर अशा पद्धतीने समाज सुधारकावर 30 प्रश्नाची सिरीज इथे सुरू केली होती, ती संपली. धन्यवाद.